महाराष्ट्र शासन अनुदानित आयुर्वेद युनानी महाविद्यालयीन अध्यापक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत NCISM नवी दिल्ली, आयुष संचालनालय मुंबई, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आणि MCIM मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी आत्मा मालिक ध्यानपीठ येथे आयुर्वेद युनानी सिनर्जिस्टिक सायन्स फॉर हॉलिस्टिक हेल्थ या विषयावर राष्ट्रीय सेमिनार 2025 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. सुरेश पोघाडे यांनी दिली आहे. शासकीय अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांच्या शिक्षकांची संघटना महाराष्ट्र राज्याचा कोषाध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे. दिनांक 28 सप्टेंबर 2025 रविवार रोजी आत्मा मालिक सत्संग हॉल या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून एका नॅशनल सेमिनारचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्याची संकल्पना आहे आयुर्वेदाच्या माध्यमातून आणि युनानीच्या माध्यमातून जे काही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आता आपल्याला जाणवायला लागले आहेत या विषयावरची तज्ञ लोकांकडनं मार्गदर्शन घेऊन उहापोह करणे हा खरं तर या सेमिनारचा उद्देश आहे आणि त्या उद्देशाने आपण ही सेमिनार आयोजित केलेला आहे. या सेमिनारमध्ये भारतभरातील वेगवेगळ्या विषयावरती बोलणारे 6 तज्ञ मार्गदर्शक इथे उपलब्ध होणार आहेत, ज्यामध्ये आमची सर्वोच्च बॉडी म्हणजे NCISM याचे मार्बिझम नावाचे जे विभाग आहे त्याचे प्रेसिडेंट डॉक्टर नारायण जाधव बोलणार आहेत की सगळ्या वैद्यांनी कुठल्या नियमाने काम केलं पाहिजे, त्यांची कर्तव्य काय असली पाहिजे. डॉक्टर गोपा कुमार म्हणून एक तज्ञ आहेत, ते आपल्याशी या विषयावरती बोलणार आहेत. डॉक्टर M श्रीनिवासलू म्हणून आहेत जे आम या कॉन्सेप्ट वरती टॉक्सिन्स वरती बोलणार आहेत. डॉक्टर पद्मनाभ केसकर आहेत जे इमर्जन्सी मेडिसिन्स वरती बोलणार आहेत आणि डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे डायबिटीज रिव्हर्सल प्रक्रियेवरती बोलणार आहेत. यासोबतच युनानी विभागाचे हमीदुद्दीन हे सुद्धा युनानी चिकित्सेवरती याच्यामध्ये बोलणार आहेत. या सगळ्या सेमिनारचं आयोजन करण्यामागचा उद्देश विद्यार्थी, शिक्षक आणि सामान्य जनता यांना आयुर्वेदाची जवळीक साधून देणे आणि त्या माध्यमातून आमच्या संघटनेचं या समाजाप्रती काहीतरी देणं आहे, हे देणं आपण सिद्ध करणे अशा माध्यमातून आम्ही या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे. हे सर्व करत असताना आतापर्यंत या संघटनेच्या माध्यमातून जवळपास 2500 लोकांचं डेलिगेशन किंवा रजिस्ट्रेशन इथे झालेलं आहे. सोबतच आमचा उद्देश असा आहे की या सेमिनारच्या दृष्टिकोनातून एक 150 ते 200 वनौषधींचं प्रदर्शन सुद्धा आम्ही इथे प्रदर्शित करणार आहे. त्याकरता GS गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम करून त्या सगळ्याची व्यवस्था केली आहे, जे सर्वांसाठी खुलं असणार आहे. ज्यांना किंवा सामान्य पब्लिकला जरी असं वाटतं की आपण येऊन इथे माहिती घेतली पाहिजे तर त्या सगळ्या झाडांना काही लेबल्स लावले आहेत, QR कोड्स आहेत आणि त्याच्या माध्यमातून ती माहिती आपल्याला मिळणार आहे. यासोबतच आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत जे प्रॉडक्ट्स बनवतात त्यांची सुद्धा माहिती देण्यासाठी म्हणून त्यांना सुद्धा आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना या संघटनेची जबाबदारी म्हणून की आपण विद्यार्थी, शिक्षक आणि समाजाप्रती काहीतरी देणं लागतो हे आपण पूर्ण केलं पाहिजे. या संदर्भातून हा एक सेमिनार आपण इथे आयोजित केलेला आहे. आपल्याकडे कोकणच्या इथे जो नॅशनल सेमिनार होणार आहे याचे प्रमुख अतिथी म्हणून भारताचे आयुष मंत्री प्रतापरावजी जाधव यांनी पण आपल्याला येतो असा होकार मिळालेला आहे. वेळेवर कुठला काय होतं हे सांगता येणार. त्याचप्रमाणे आपले डेप्युटी चीफ मिनिस्टर अजितदादा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार. राधाकृष्ण पाटील सरांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये काम करणारे 4 आयुर्वेद ग्रॅज्युएट आहेत ते पण उपस्थित राहणार आहे. अहिल्यानगर येथील आमदार संग्रामभैया जगताप ते पण उपस्थित राहणार आहे. राजन संजूभाऊ कुटे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आणि माजी मंत्री ते पण उपस्थित राहणार आहे. त्याचप्रमाणे दराडे सर, आठबैल सर, शिक्षक आमदार आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रो VC निकुंज सर, अधिष्ठाता माननीय मिलिंद आवारे सर आणि सर्व आयुर्वेद महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, UG, PG, PhD सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि सरांनी सांगितलेलंच आहे की या ठिकाणी आपण काय काय त्यांना देणार आहे. लेमनसाठी मेडिसिनल प्लांट बद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन 150 रेअर वनस्पती सर्वांना या ठिकाणी त्याची माहिती मिळणार आहे. स्टॉल बद्दल सरांनी सांगितलेलंच आहे. असा एकंदरीत सर्व कार्यक्रम या ठिकाणी
आयुर्वेद संचालक गुंगराटकर सर, NCISM चेअरमन वांगे सर, तसेच आमचे 3 युनिट असतात त्याचे ADA हे पण उपस्थित राहणार. स्थानिक इथलं कोण असेल, नेते मंडळीमध्ये कोण असेल? आपले जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत ते कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. कोपरगाव तालुक्याचे आजी माझे लोकप्रतिनिधी नसतात. नाही सर.